नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक मुलाची हीच इच्छा असते की आपल्या प्रत्येक पावलावर वडिलांची पाठ आणि कुटुंबाचा आशीर्वाद असावा. पण जेव्हा संसाराची गाडी आपल्या मनाप्रमाणे पळवायची वेळ येते तेव्हा कधी कधी स्वतःच्याच घरच्यांची मोठी ताटातूट होते. माझ्या बाबतीतही अगदी तसंच घडलं. वडिलांची इच्छा होती की मी त्यांच्या मित्राच्या मुलीशी लग्न करावं, पण मी माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न केल्यामुळे वडिलांच्या रागाचा कडेलोट झाला आणि त्यांनी मला रागात घरातून हाकलवून दिलं. त्यानंतर मी माझ्या पत्नीसोबत एका छोट्याशा भाड्याच्या घरात नवीन आयुष्याची सुरुवात केली. दिवस कसे बसे जात होते, पण एका संध्याकाळने माझ्या आयुष्याला असा काही भयानक कलाटणी दिली ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एका दिवशी माझ्या गल्लीतील काका अचानक धापा टाकत माझ्याकडे आले आणि मला तातडीनं घरी घेऊन गेले. मी घरी पोहोचलो तेव्हा पाहिलं की पिताजी बेशुद्ध पडले होते. आई आणि लहान बहीण ढसढसा रडत होती. मी अस्वस्थ होत आईला विचारलं, आई, मोठी बहीण कुठे आहे? आणि आईनं जी हादरावून टाकणारी माहिती दिली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझी मोठी बहीण बेपत्ता झाली होती आणि तिच्यावर खूप मोठं संकट कोसळलं होतं. चला तर मग ऐकूया एका भावनिक, अंगावर काटा आणणाऱ्या आणि एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडलेल्या कुटुंबाची ही थरारक कथा. सकाळचे 8:30 वाजले होते. मी माझ्या खोलीत घाईघाईनं शर्टाची बटणे लावत होतो. तोच बाहेरून वडिलांचा रागावलेला आवाज आला. त्यांचा तो आवाज ऐकून मी जागीच थबकलो. मी लगेच बाहेर आलो तर बाबा हॉलमध्ये उभे राहून माझ्याकडे रागाने पाहत होते. त्यांनी हातातील घड्याळाकडे बोट दाखवत वैतागून विचारलं, तुझे ऑफिस 9 वाजता असते की 11 वाजता? रोजचाच हा तुमचा तमाशा असतो. माझ्या आयुष्यात कधी तुला वेळेवर घराबाहेर पडताना पाहू शकेन का मी? मी हलकेच हसत म्हणालो, अहो बाबा, अजून खूप वेळ आहे. ऑफिस इथून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. माझं हे बोलणं ऐकून त्यांचा राग आणखीनच अनावर झाला. ते कडक आवाजात म्हणाले, ह्या छोट्या छोट्या गोष्टी माणसाला आयुष्यात कुठे सोडत नाहीत. वेळेची किंमत समजायला शिक. एकदा वेळ निघून गेली की फक्त पश्चाताप उरतो. मी मान खाली घातली, हळूच मान डोलावली आणि म्हणालो, ओके बाबा. एवढं बोलून मी जमिनीवर पडलेलं माझं बोट पटपट घालू लागलो. त्याच वेळी स्वयंपाकघराचा पडदा हल्ला आणि आई हातात गरम गरम पराठा घेऊन बाहेर आली. तिनं प्रेमाने मला थांबवत म्हटलं, अरे, आधी शांतपणे नाश्ता करून घे, मग निघ ऑफिसला. मी घड्याळ पाहिला आणि म्हणालो, आई, उशीर होतोय, मी वाटेत काहीतरी खाईन. पण आई कुठली ऐकणार. तिनं जबरदस्तीनं माझ्या हातात ताट सरकत म्हटलं, दिवसभर बाहेर राबायचं असतं, उपाशी पोटी कसं काम चालणार? चुपचाप बस आणि नाश्ता कर. आईच्या त्या प्रेमापुढे आणि हट्टापुढे मला माघार घ्यावीच लागली. मी जाऊन डायनिंग टेबलवर बसलो. तिथे माझी 2 बहिणी आधीपासून बसलेल्या होत्या. मला बसलेला पाहताच माझी मोठी बहीण उपरोधाना हसत म्हणाली, आई, बघून घे, आपला हा लाडका भाऊ लग्नानंतरही असा सुधारणार नाही. तेव्हा त्याची बिचारी बायको रोज असाच नाश्त्याचा डब्बा घेऊन त्याच्या मागे पळत सुटेल. मी पराठ्याचा एक तुकडा तोंडात टाकत वैतागून म्हणालो, अगं, माझ्या बायकोला कसलीच काळजी करावी लागणार नाही माझी. मी जगातील सर्वात आज्ञाकारी आणि वेळेचा पक्का नवरा बनेन. माझं हे बोलणं ऐकून दोन्ही बहिणी जोरात हसल्या आणि संपूर्ण घरात त्यांची खदखद हसण्याचे आवाज दुमदुमला. जेव्हा लहान बहीण हसतच म्हणाली, दादा, आधी एखादी चांगली मुलगी तर मिळू दे, मग एवढे मोठे दावे कर. स्वतःची जिंदगी नीट सांभाळता येत नाहीये आणि चाललाय आदर्श नवरा बनायला. मी हसतच उत्तर दिलं, अगं, आधी तुम्ही दोघींची लग्न होऊ द्या, मग माझी चिंता करा. त्यांच्या या गप्पा ऐकून आईच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आणि आपलेपणा ओसंडून वाहू लागला. तिने प्रेमानं माझ्या ताटात आंब्याचं लोणचं ठेवत म्हटलं, मी माझ्या डोळ्यांनी तुम्हा तिन्ही भावंडांची सुखी संसार पाहते. हीच माझी एकमेव इच्छा आहे. तुम्हा सगळ्यांना संसारात सुखी बघू दे. त्यानंतर माझा श्वास थांबला तरी मला कसलीच चिंता उरणार नाही. त्याच वेळी बाबा सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर आले आणि हळूच येऊन खुर्चीवर बसले. त्यांनी थरथरत्या हाताने चहाचा कप उचलला आणि माझ्याकडे पाहत गंभीर आवाजात सांगितलं, ऐक बेटा, आज ऑफिस सुटल्यावर सरळ घरी यायचं. मित्रांसोबत इकडे तिकडे टाइमपास करत बसू नको आणि कोणाच्या हॉटेलातही थांबायचं नाही. सरळ घरी यायचं. मी आश्चर्याने विचारलं, का बाबा,
काही विशेष आहे का? त्यांनी चहाची एक सुस्की घेत फक्त एवढंच सांगितलं, आज संध्याकाळी तुला माझ्यासोबत एका महत्वाच्या ठिकाणी जायचं आहे, तयार राहा. मला वाटलं कदाचित कोणत्या तरी नातेवाईकाकडे किंवा ओळखीच्या माणसाकडे जायचं असेल, म्हणून मी फारशी विचारणा केली नाही. नाश्ता संपून मी उठलो. आईच्या हातातून आपली बॅग घेतली, तिचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि घराबाहेर पडलो. बाहेर आल्यावर मी माझी बाईक सुरू केली आणि ऑफिसच्या दिशेने निघालो. ऑफिसमध्ये पोहोचताच कामाचा डोंगर माझी वाट पाहत होता. महिन्याचा शेवटचा आठवडा असल्यामुळे माझ्या टेबलवर फायलींचा ढीग साचला होता. दुपारी जेव्हा काम थोडं कमी झालं तेव्हा मी एक महत्वाची फाईल घेऊन दुसऱ्या शहरातील ऑफिसमध्ये पोहोचलो. तिथे समोरच्या टेबलवर एक मुलगी अत्यंत शांतपणे कागदपत्रांची आवरावर करत होती. बहुधा मी तिला पहिल्यांदाच पाहत होतो. मी तिला यापूर्वी कधीही इतकं निरखून पाहिलं नव्हतं. ती इतकी साधी आणि सरळ स्वभावाची होती की आजूबाजूला चाललेल्या गप्पा, हसण्या खेळण्याचा किंवा कोलाहलाचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. ती पूर्णपणे आपल्या कामात मग्न होती. मी न बोलताच ती फाईल तिच्या समोर ठेवून दिली. तिनं मान वर करून माझ्याकडे पाहिलं आणि शांत पण स्पष्ट आवाजात म्हणाली, या फाईल सोबत हा फॉर्म सुद्धा जोडून आणा, तरच मी ती पुढे पाठवू शकेन. मी थोडा साशंक होत म्हणालो, माझ्याजवळ हा फॉर्म सध्या नाहीये. काहीही न बोलता तिने आपली ड्रॉवर उघडली, एक फॉर्म बाहेर काढला आणि माझ्या हातात दिला. मग थोड्या गंभीर स्वरात म्हणाली, पुढच्या वेळी फाईल पूर्ण करूनच घेऊन या. अशी अपूर्ण फाईल आल्यामुळे सगळ्यांचं काम रखडतं आणि सर्वांचा वेळ वाया जातो. तिच्या आवाजात कसलाही आव आणलेला राग नव्हता, तर फक्त आपल्या कामाबद्दलची प्रामाणिक जबाबदारी होती, जिने मला मनापासून प्रभावित केलं. मी हलकेच हसत म्हणालो, ठीक आहे मॅडम, पुढच्या वेळी पूर्ण तयारीशी येईल. असं म्हणून मी माझ्या जागेवर परतलो. पण ठाऊक नाही का, माझं मन वारंवार त्याच मुलीकडे ओढलं जात होतं. संध्याकाळपर्यंत कसल्या न कसल्या लहान सहान फायलीचं निमित्त करून मी 2-3 वेळा तिच्या टेबल पर्यंत फेऱ्या मारल्या आणि प्रत्येक वेळी ती तेवढ्याच एकाग्रतेनं आपल्या कामात गुंतलेली मला दिसली. संध्याकाळी ऑफिसची सुट्टी झाली तसा मी बाहेर आलो. त्याच वेळी ती सुद्धा बाहेर पडली. बाहेर तिचे वडील तिची वाट पाहत उभे होते. त्यांनी पुढे होऊन प्रेमानं तिच्या हातातील जड बॅग घेतली आणि दोघेही हसत मुखाने एकमेकांसोबत घराच्या दिशेनं निघून गेले. ठाऊक नाही का, पण ते छोटं दृश्य माझ्या मनाला खूप भावून गेलं. जगातल्या दिखाऊ चकाचकपणापेक्षा स्वतःच्या माणसासोबत आणि साध्या सरळ जगण्यातच खरी सुखशांती असते, हे मला पहिल्यांदा इतक्या खोलवर जाणवलं. पण मला अजिबात अंदाज नव्हता की या साध्या सुध्या संध्याकाळच्या मागे माझ्या आयुष्यातील सर्वात काळा आणि भयानक काळ माझी वाट पाहत आहे. खरं तर या छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी म्हणजे येत्या मोठ्या वादळापूर्वीची शेवटची शांतता होती. त्या संध्याकाळी जेव्हा मी थकून भागून घरी पोहोचलो तेव्हा बाबा दारातच तयार उभे असलेले मला दिसले. मला पाहताच त्यांनी घड्याळाकडे पाहिलं आणि घाईघाईनं म्हणाले, जा लवकर कपडे बदल, आधीच खूप उशीर झालाय. मी न अडखळता लगेच माझ्या खोलीत निघून गेलो. मी कपडे बदलले आणि काही मिनिटातच परत आलो. आम्ही दोघे बाहेर उभा असलेल्या कार जवळ गेलो. बाबा पुढच्या सीटवर बसले आणि मी गाडी सुरू केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लागलेल्या स्ट्रीट लाईटच्या मंद प्रकाशात आमची गाडी पुढे जात होती. तेव्हा मी हळूच विचारलं, बाबा, आपण एवढ्या रात्री अचानक कुठे चाललोय? त्यांनी रस्त्याकडे पाहत उत्तर दिले, माझा एक खूप जुना आणि खास मित्र आहे. खूप दिवसापासून तो बोलावत होता. आज वेळ मिळाला तर म्हटलं भेटून जाऊया. काही वेळानंतर आम्ही एका शांत परिसरात असलेल्या एक छोट्या पण अतिशय सुंदर घरासमोर पोहोचलो. घराच्या आत गेल्यानंतर दोन्ही जुन्या मित्रांच्या गप्पा सुरू झाल्या. जुन्या दिवसांच्या आठवणी, जुने किस्से आणि गतकाळाच्या गोष्टी बराच वेळ चालल्या होत्या. मी एका कोपऱ्यात सोफ्यावर चुपचाप बसून त्यांच्या गोष्टी ऐकत राहिलो. जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा वाटेत बाबांनी शांतता भंग करत म्हटलं, बेटा, आयुष्य खूप लहान असतं, त्यामुळे आपल्या नात्यांची नेहमी जोपासना करायला हवी. चांगले आणि खरे लोक प्रत्येकाच्या नशिबात नसतात. मी पूर्ण आदराने त्यांच्या या बोलण्यावर मान डोलावली. पण मला अजिबात माहित नव्हतं की आपल्या माणसांनी सांगितलेली हीच वाक्य एक दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आठवणी बनून राहतील. त्यानंतरचे काही दिवस अगदी साधे आणि शांततेत गेले. मी रोज सकाळी उठायचो, नाश्ता करायचो आणि वेळेवर ऑफिसला निघून जायचो. संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा घरातील प्रसन्न वातावरण माझी सगळा थकवा दूर करून टाकायचं.
नेहमीप्रमाणे आई माझ्यासाठी गरम चहा बनवून वाट पाहत असायची. कधी मोठी बहीण माझ्याजवळ बसून तिच्या कॉलेजच्या गोष्टी सांगू लागायची, तर कधी लहान बहीण तिच्या नवीन नवीन मागण्यांची लांब यादी घेऊन माझ्या समोर यायची. आमचं छोटंसं घर नेहमी हसण्या खेळण्यानं भरलेलं असायचं. घरात फक्त एकच व्यक्ती अशी होती, ज्यांचं एक बोलणं किंवा एक इशारा आम्हा सगळ्यांना लगेच गंभीर बनवून टाकायचा, आणि ते म्हणजे आमचे वडील. ते खूप कमी बोलायचे, पण त्यांची प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी आदेशासारखी असायची. तिकडे ऑफिसमध्येही आता माझे त्या शहरात जाणे येणे जास्त होऊ लागलं होतं, जिथे ती शांत आणि साधेपणा आवडणारी मुलगी काम करत होती. हळूहळू ऑफिसमधील लोकांसोबतच्या गप्पांमध्ये मला तिचं नाव समजलं. तिचं नाव श्रेया होतं. ती तिच्या नावाप्रमाणे खूप सुंदर होती. ऑफिसच्या इतर मुलींसारखी ती विनाकारण गप्पा मारून वेळ वाया घालत नसे. ऑफिस संपताच ती कुठेही न थांबता सरळ आपल्या घरी निघून जायची. बरेच मुलं तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायची किंवा विनाकारण बोलायला सुरुवात करायची, पण ती नेहमी फक्त कामाचीच गोष्ट करायची आणि मग लगेच आपल्या जागेवर जाऊन कामात मग्न होऊन जायची. माहित नाही का, पण तिची ही साधेपणा आणि समजदारी मला खूप आवडायला लागली होती. एका दिवशी दुपारी मी ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये एकटाच बसून चहा पित होतो. तोच श्रेया तिच्या एका सहकार्यासोबत तिथे आली आणि चहा घेऊ लागली. कॅन्टीन मध्ये बरीच गर्दी होती. सगळे टेबल भरलेले होते. फक्त माझ्या टेबल समोरील 2 खुर्च्या रिकाम्या होत्या. तिचा तो सहकारी माझ्याजवळ आला आणि अतिशय नम्रपणे म्हणाला, "अहो, तुम्हाला काही अडचण नसेल तर आम्ही इथे बसू शकतो का?" मी लगेच हसत म्हणालो, "नक्कीच, आरामात बसा." दोघांनी आभार मानले आणि समोर येऊन बसले. त्या आपापसात बोलत होत्या. माझा त्यांच्याशी काही संबंध नव्हता. पण अचानक त्यांच्या संभाषणातील एक वाक्य माझ्या कानावर पडलं. श्रेयाची मैत्रीण चहाची सुस्की घेत हसत म्हणाली, "तू दर महिन्याला तुझा सगळा पगार घरच्यांना का देऊन टाकतेस? थोडा स्वतःसाठी खर्च करत जा. काही स्वतःसाठीही वाचवून ठेवत जा." श्रेयाच्या चेहऱ्यावर तिळमात्रही नाराजी आली नाही. ती अगदी शांत आवाजात म्हणाली, "बाबांची प्रकृती पूर्वीसारखी चांगली राहत नाही. ते वारंवार आजारी पडतात. अशा वेळी त्या घराची जबाबदारी पेलणं हे माझं कर्तव्य आहे. मी जर फक्त माझ्या स्वतःच्या सुखाचा विचार केला तर घर कसे चालणार?" तिचे ते बोलणं ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दल असलेला आदर आणखीनच वाढला. पहिल्यांदाच मला मनापासून जाणवलं की खरी सुंदरता चेहऱ्यामध्ये नसते, तर माणसाच्या विचारात आणि त्याच्या खरेपणात असते. हे सगळे विचार करत मी जेव्हा त्या संध्याकाळी घरी परतलो, तेव्हा पाहिलं की आई आणि माझ्या दोन्ही बहिणी डायनिंग रूम मध्ये बसून धुतलेले कपडे घड्या करून ठेवत होत्या. मीही काही न विचार करता त्यांच्याजवळ जमिनीवर जाऊन बसलो. तेवढ्यात लहान बहीण चेहऱ्यावर खट्याळ हसू आणत माझ्या खिशातून मोबाईल काढू लागली आणि हसत हसत म्हणाली, "थांब जरा, मीही तर बघू. आजकाल आपला दादा कुणाशी एवढा वेळ मोबाईलवर चॅटिंग करत असतो? कुठे कुणाचा एखादा खास मेसेज लपवून तर ठेवला नाहीये ना?" मी सावध होत जसा मोबाईल हातात घेण्याचा प्रयत्न केला, तशी माझी लहान बहीण चटकन पुढे झाली आणि माझ्या हातातून मोबाईल घेत वैतागून म्हणाली, "दादा, सतत मोबाईल मध्ये डोकं घालण्याची सवय कधी सुटणार तुझी? बस, सारखं मोबाईल पाहण्यातच वेळ घालवतो." तेवढ्यात मोठ्या बहिणीला मला चिडवण्याची, डिवचवण्याची संधी मिळाली. ती उपरोधाने हसत म्हणाली, "अरे अरे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाहीतर आपला हा भोळा भाबडा भाऊ आपला मोबाईल इतका घाबरून कधीच हिसकावून घेतला नाही. मला वाटते प्रकरण खरंच मनापर्यंत पोहोचलंय." मी हसू लपवत रागवल्याचं नाटक केलं आणि म्हणालो, "तुम्हा दोघींकडे दुसरं कोणतं काम नाहीये का? दिवसभर नुसतं मला डिवचत असता." आमची ही खडाजंगी ऐकून स्वयंपाकघराच्या दारात उभी असलेली आई हलकत हसायला लागली. मग तिने मोठ्या प्रेमावरून माझ्याकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, "बरं बेटा, एक विचारू का? तुला जर कोणती मुलगी आवडत असेल तर सरळ सरळ सांगून टाक. नंतर असं म्हणायचं नाही की घरच्यांनी तुझ्या पसंतीचा विचार केला नाही." आईचं हे बोलणं ऐकून मी काही क्षणासाठी अगदी गप्प झालो. असं वाटलं जणू एका क्षणासाठी माझ्या हृदयाचे ठोके थांबले होते. मग मी स्वतःला सावरलं आणि हसत विषय बदलला. "अरे आई, अशी कोणतीही गोष्ट नाहीये. तुम्ही पण ना काही विचार करायला लागता." पण त्या रात्री माझ्या खोलीत अंथरुणावर पडल्यानंतर मला खूप उशिरापर्यंत झोप लागली नाही. अंधाऱ्या खोलीत छताकडे पाहत असताना वारंवार श्रेयाचा शांत चेहरा, तिचा गोड आवाज आणि तिचं बोलणं माझ्या डोळ्यासमोर फिरत राहिलं. मला स्वतःला समजत नव्हतं की माझ्या मनात नेमकं काय चाललं आहे. ऑफिसमध्ये सोबत काम करण्यापुरतं हे केवळ एक साधं आकर्षण होतं, की माझ्या मनात खरोखरच तिच्याबद्दल काहीतरी खोलवर भावना निर्माण होऊ लागल्या होत्या.
याच विचारांच्या गुंत्यात माझे कित्येक दिवस निघून गेले. एका दिवशी ऑफिसमध्ये अचानक एक अतिशय महत्वाची नवीन फाईल आली. मॅनेजरच्या सांगण्यावरून त्या फाईलवर मला आणि श्रेयाला एकत्र मिळून काम करायचे होते. बऱ्याच तासाच्या मेहनतीनंतर जेव्हा फाईल पूर्ण झाली आणि ऑफिसचे वातावरण थोडे शांत झाले, तेव्हा मी हिंमत एकवटली. माझं हृदय खूप वेगानं धडकत होतं. कापत्या आवाजात मी तिला म्हटलं, तुम्हाला वाईट वाटलं नाही तर मी तुमच्याशी काही बोलू शकतो का? माझं बोलणं ऐकून ती काही क्षणासाठी थांबली. तिने हळूच माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित हास्य होतं, ज्याने माझ्या हृदयाची ठोके आणखी वाढवले. तिने फाईल टेबलवर ठेवताना शांत आवाजात म्हटलं, हो विचार. मी हिम्मत करून तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं, तुम्ही एवढ्या गंभीर आणि शांत का असता? संपूर्ण ऑफिसमध्ये एवढं हसणं खेळणं चालत असतं, पण तुम्ही कधी स्वतःला त्यात सामील करून घेत नाही. कधी कधी हसतही जा. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक हलकसं उदास हसू आलं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि अतिशय शांत आवाजात म्हटलं, प्रत्येक माणसाचं आयुष्य सारखं नसतं. काही लोक खूप नशीबवान असतात ज्यांना आपलं आयुष्य हसून जगण्याची संधी मिळते, पण काही लोक असेही असतात ज्यांच्या खांद्यावर लहान वयातच घरची एवढी मोठी जबाबदारी येते की त्यांच्यासाठी हसणे सुद्धा एक चैन बनून राहते. तिचे हे बोलणे ऐकून मी आतून सुन्न झालो. मी भावुक होत म्हटलं, पण याचा अर्थ असा तर नाही ना की तुम्ही तुमच्या सगळ्या खुशी विसरून जाव्यात. कधी कधी माणसाने स्वतःसाठीही जगलं पाहिजे. आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही. माझं हे बोलणं ऐकून ती काही वेळ गप्प बसली. तिने मान खाली घातली. आमच्यामध्ये एक अनामिक शांतता पसरली. काही वेळाने तिने मान वर केली आणि भरल्या पण खंबीर आवाजात ती म्हणाली, मलाही हे सगळं वाटतं. माझेही मन करते की कोणतीही काळजी न करता जगावं, पण काय करू? या दुनियेत प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही. काही स्वप्न फक्त स्वप्नच बनून राहतात. एवढं बोलून तिने मला आणखी काही बोलण्याची संधीही दिली नाही. तिने आपली फाईल उचलली आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाली. पण तिचं प्रत्येक बोलणं, तिचा तो आवाज आणि तिच्या डोळ्यात दडलेलं दुःख माझ्या मनात कायमचं घर करून बसलं. त्या दिवशी तिच्या मोजक्याच बोलण्याने माझ्या मनात एक मोठं वादळ उभा केलं होतं. संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसमधून घरी परतलो, तेव्हा संपूर्ण वाटेत तिचेच विचार माझ्या डोक्यात घोळत होते. मी खूप थकलो होतो, पण त्याहून कितीतरी जास्त माझं मन उदास आणि जड झालं होतं. जेव्हा मी घरी पोहोचलो, तेव्हा नेहमीप्रमाणे मोठी बहीण गच्चीवर बसून संध्याकाळच्या थंड वाऱ्यात चहा घेत होती. मी माझी बॅग खाली ठेवली आणि थेट तिच्याजवळ जाऊन मुकाट्याने बसलो. तिने चहाचा एक घोट घेतला आणि माझा उतरलेला चेहरा पाहताच तिला लगेच समजलं की काहीतरी गंभीर प्रकरण आहे. मी हळूच तिला म्हटलं, मला तुझ्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ऐकशील का? माझा थरथरणारा आवाज ऐकून ती ताठ बसली आणि म्हणाली, काय झालं भैया? आज तुझा चेहरा सांगतोय की गोष्ट खूप गंभीर आहे, लवकर सांग. मी हसण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी ते हसूही माझी साथ देत नव्हतं. मी घसा खाकरला, हिम्मत एकवटली आणि मंद आवाजात म्हटलं, ती ऑफिसमध्ये एक मुलगी आहे. ती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, माहीत नाही का? पण माझा जीव तिच्यासाठी जडू लागलाय. माझं बोलणं ऐकून माझी मोठी बहीण काही वेळ माझ्याकडे पाहत राहिली. मग तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू पसरलं. ती हसत हसत म्हणाली, अरे वा, तर शेवटी आपल्या या हट्टी भावालाही कुणीतरी आवडू लागलंय तर. मी कधीपासून या दिवसाची वाट पाहत होते. मी लगेच हात उंचावून तिला थांबवलं आणि म्हणालो, थांब, आधी माझं म्हणणं पूर्णपणे ऐकून घे. अजून ही गोष्ट फक्त आपल्या दोघातच राहिली पाहिजे. घरात कोणालाही सांगू नकोस. आधी मला हे तर कळू दे की ती माझ्याबद्दल काय विचार करते. असं नको व्हायला की मीच फक्त हे सगळं एकतर्फी फील करत बसलोय. माझं बोलणं ऐकून मोठ्या बहिणीनं प्रेमानं माझा हात हातात घेतला. तिनं माझ्या हातावर आपला हात ठेवत म्हटलं, ठीक आहे भैया, मी आता कुणालाही काही सांगणार नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेण्याआधी सर्वात आधी बाबांशी बोलशील. मोठ्या बहिणीचे हे बोलणे माझ्या मनात घर करून गेले. मी मुकाट्यानं मान डोलावली, पण त्यावेळी मला अजिबात माहीत नव्हतं की नशिबानं माझ्यासाठी एक अगदी वेगळा आणि भयानक रस्ता तयार करून ठेवलाय. आणि तो दिवस आता फार लांब नव्हता. सकाळी जेव्हा मी ऑफिसमध्ये पोचलो, तेव्हा संधी साधून मी श्रेयाच्या जवळ जाऊन तिच्याशी बोलू लागलो. काही दिवसात आमची खूप चांगली मैत्री झाली. ती तिच्या अनेक अडचणी मला सांगायची
आणि मी तिची समस्या अतिशय शांतपणे ऐकून घ्यायचो, ज्यामुळे तिला खूप मानसिक शांतता मिळायची. ती म्हणायची की तुम्हीच ती व्यक्ती आहात जिच्याशी मी माझी सर्व प्रॉब्लेम शेअर करू शकते. अन्यथा आधी तर मी सर्व काही माझ्या मनातच ठेवायचे. हळूहळू आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली. त्यानंतर एका दिवशी मी श्रेयाला प्रपोज केलं आणि माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या की मी तिला किती पसंत करतो आणि आता तिच्यावर मनापासून प्रेम करू लागलो आहे. माझं बोलणं ऐकून श्रेया काही क्षण स्तब्ध झाली. मग खूप वेळ विचार केल्यानंतर ती म्हणाली, खरं तर मी सुद्धा तुम्हाला पसंत करू लागले आहे. मैत्रीपासून सुरू झालेला हा प्रवास आज माझ्या मनातही प्रेमाचे रूप घेऊन आला आहे. पण मला सांगायला भीती वाटत होती, कारण तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे मला माहीत नव्हतं. जर तुम्हाला फक्त मैत्रीच टिकवायची असेल तर माझ्या प्रेम व्यक्त करण्यामुळे आपली मैत्री तर बिघडणार नाही ना, याच भीतीने मी कधीच माझ्या मनातील भावना बोलून दाखवल्या नाहीत. पण वस्तुस्थिती हीच आहे की मीही तुमच्यावर प्रेम करते. माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदाच अशी व्यक्ती भेटली आहे जिने माझ्या गोष्टी शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न केला, माझ्या वेदना समजून घेतल्या, ज्यासोबत वेळ घालवून मला आनंद मिळतो, ज्याच्याशी बोलून मला मनापासून शांती मिळते. मी खरोखरच तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. तुम्ही माझे सर्वोत्तम मित्र असण्यासोबतच माझं प्रेमही आहात, हीच खरी वस्तुस्थिती आहे. हे ऐकून मला अनावर आनंद झाला. मी तिला म्हणालो, श्रेया, मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच तू माझ्या मनाला स्पर्श केला होतास. तुझा चांगुलपणा, तुझ्या कामाबद्दलची निष्ठा आणि तुझा स्वभाव मला खूप आवडला होता. पहिल्याच नजरेत माझा कल तुझ्यावर जडला होता. त्यानंतर मी हळूहळू तुझ्याबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तुझ्याशी बोलू लागलो, कारण प्रेमाची सुरुवात जर मैत्रीतून झाली तर ते नातं अधिक मजबूत होतं. मित्रांसमोर आपण आपलं मन अधिक मनमोकळेपणानं मांडू शकतो, ज्यामुळे नात्यात अजून खोली येते. आणि प्रेमात जर मैत्रीची ही जोड असेल तर आयुष्य अतिशय सुंदर होतं, कारण हे दोन सर्वात भक्कम नाते आयुष्यभरासाठी जोडले जातात, जिथे तुम्ही मनमोकळेपणाने गप्पाही मारू शकता आणि प्रेमही करू शकता. श्रेयाच्या डोळ्यात पाणी आलं. थोडा वेळ बोलल्यानंतर आम्ही कॅन्टीनमधून परत ऑफिसमध्ये आलो आणि आपल्या कामात मग्न झालो. आज घरी परतताना मी खूप आनंदी होतो, कारण माझ्या प्रेमाचा स्वीकार माझ्या प्रियसीने केला होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सुद्धा माझ्यावर प्रेम करत होती. आणि आता मी विचार करत होतो की योग्य वेळ पाहून घरातही याबद्दल सांगेन. आणि हाच विचार करत करत मी कधी घरी पोचलो हे मला समजलंच नाही. रात्रीचं जेवण झाल्यावर बाबांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. मी थोडा घाबरतच त्यांच्या खोलीत पोचलो. जसा मी आत गेलो तिथे असलेले दृश्य पाहून माझे पाय जागीच थबकले. बाबांसमोर सोफ्यावर त्यांचे एक जुने मित्र बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची गंभीर छटा स्पष्ट दिसत होती. मी हळूच त्यांना नमस्कार केला आणि खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. काही वेळ खोलीत संपूर्ण शांतता पसरली होती. त्यानंतर काकांनी हलकंच हसण्याचा प्रयत्न करत बाबांकडे पाहत म्हटलं, तुमची परवानगी असेल तर मी ती गोष्ट बोलू का, ज्यासाठी आज रात्री मी इथं आलो आहे. बाबांनी हळूच मान डोलावली आणि म्हणाले, हो, आता तुम्हीच बोलूनच टाका. मी कधी बाबांचा चेहरा पाहत होतो तर कधी काकांकडे बघत होतो. माझे हृदय इतक्या वेगानं धडधडत होते की त्याचा आवाज मला स्वतः ऐकू येत होता. मला अजिबात अंदाज नव्हता की पुढच्या काही मिनिटात समोर येणारी गोष्ट माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. तेव्हा काकांनी माझ्याकडे पाहिलं आणि प्रेमाने भरलेल्या पण गंभीर आवाजात म्हटलं, बेटा, आता तू लहान राहिलेला नाहीस. नोकरीही चांगली चाललीये आणि सगळं काही ठीक आहे. म्हणूनच आम्ही विचार केलाय की आता घरात आनंदाचा आणखी एक प्रसंग यायला हवा. मी अगदी शांत बसून त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत राहिलो. माझ्या मनात आधीच अंदाज आला होता की विषय लग्नाचाच असणार आहे, पण मला अजिबात कल्पना नव्हती की पुढे मला काय ऐकायला मिळणार आहे. तेव्हा बाबांनी दीर्घ श्वास घेत म्हटलं, बेटा, तुमचे काका तुझ्यासाठी एक स्थळ घेऊन आले आहेत. आधी सगळी गोष्ट शांतपणे ऐकून घे, मग विचार करून उत्तर दे. मी ओठांवर जीभ फिरवत हलकेच घसा खात म्हणालो, जी बाबा, तुम्ही सांगा. तेव्हा काका पुढे झुकत म्हणाले, बघ बेटा, तुला तर माहीतच आहे की आमची एकच मुलगी आहे, काव्या. माझी इच्छा आहे की ती याच घरची सून व्हावी आणि आपल्याच माणसांमध्ये राहावी. हे ऐकून मी पूर्णपणे सुन्न झालो. माझी ही शांतता
काकांनी माझी लाज वाटणं असं समजलं. त्यांनी पुढे म्हटलं, आणि मला एक गोष्ट अजून हवी आहे. नाते फक्त एका बाजूचे नसावे. माझी मुलगी या घरात सून म्हणून यावी आणि बदल्यात तुझ्या दोन्ही बहिणींची लग्न माझ्या दोन्ही मुलांशी व्हावीत, ज्यामुळे आपले नातं कायमसाठी अधिक घट्ट होईल. हे ऐकताच माझ्या संपूर्ण अंगात जसा एक थरकाप उडाला. मी घाबरून बाबांकडे पाहिलं, पण ते अगदी शांत बसले होते, जणू एखाद्या दगडाचा पुतळाच असावा. मी पुन्हा बाबांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की या निर्णयाची त्यांना आधीपासून संपूर्ण माहिती होती आणि ते काकांच्या या बोलण्याशी पूर्णपणे सहमत होते. आईसुद्धा जवळच्या सोफ्यावर मुकाट्यानं बसली होती. तिने एकदा वेदनेनं भरलेल्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं, पण तिच्या ओठातून एक शब्दही बाहेर पडला नाही. आई हे चांगलं जाणून होती की घरातील मोठे जो निर्णय घेतात यापुढे कोणाचंही काही चालत नाही. संपूर्ण खोलीत अशी काही भयानक शांतता पसरली होती, जणू कोणी वेळेला थांबवून ठेवलं होतं. इतकी खोल शांतता होती की प्रत्येकाचा श्वास घेतल्याचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. काकांनी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, तर बेटा, आता तूच सांग, या नात्याबद्दल तुझं काय मत आहे? तुझी ही परवानगी आहे ना? मी एक दीर्घ श्वास घेतला. डोळे बंद करताच माझ्या डोळ्यांसमोर फक्त एकाच चेहऱ्याची छबी उभी राहिली, श्रेयाचा चेहरा. मला जाणीव होती की आज जर मी भीतीने गप्प बसलो तर आयुष्यभर स्वतःच्या नजरेत खाली जाईन. मी सगळी हिंमत एकवटली. थरथरणारा आवाज सावरत अगदी स्पष्ट शब्दात म्हटलं, काका, मला माफ करा, पण मी हा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही. माझे हे बोलणं ऐकताच खोलीत बसलेले सगळेजण सुन्न झाले. काकांच्या चेहऱ्यावरचे हसू एका सेकंदात गायब झाले. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी संतापलेल्या आवाजात विचारलं, का? या नात्यात अशी कोणती कमी आहे की तू थेट नकार देतोयस? मी मान खाली घालून उत्तर दिलं, कारण मला दुसऱ्याच कोणाशी लग्न करायचं आहे. मी माझं वाक्य संपवताच असं वाटलं जणू संपूर्ण खोलीतच हवा थिजून गेली आहे. काही क्षण काका मला एकटक पाहत राहिले. मग रागाने थरथरणाऱ्या आवाजात ते म्हणाले, म्हणजे काय? आमच्या परिस्थितीत तू स्वतःच्या पसंतीची भाषा बोलतोयस? मी धाडस करून त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि स्पष्टपणे म्हटलं, होय, मला एक मुलगी आवडते. जर मी लग्न करेन तर तिच्याशीच करेन, दुसऱ्या कोणाशीही नाही. एवढं ऐकताच बाबा रागाने आपल्या खुर्चीवरून उठले. त्यांनी जोरात टेबलवर हात मारला, ज्याचा आवाज संपूर्ण खोलीत दुमदुमला. रागाने थरथरणाऱ्या आवाजात ते म्हणाले, तुला थोडीफार तरी कल्पना आहे का तू काय बोलतोयस? तुझा तोल सुटला का काय? मी थोडा घाबरलो होतो, पण मागे हटायला तयार नव्हतो. मी हळूच म्हणालो, होय बाबा, मला पूर्ण जाणीव आहे की मी काय बोलतोय. माझं हे बोलणं ऐकून त्यांचा राग आणखीनच भडकला. ते म्हणाले, एवढा मोठा निर्णय घेतलास आणि आम्हाला सांगणंही योग्य वाटलं नाही. आमच्याशी सल्लामसलत करणं तर दूरच, पण आम्हाला विश्वासात घेणंही तुला गरजेचं वाटलं नाही. मी मान खाली घालून म्हणालो, मी योग्य वेळेची वाट पाहत होतो, जेणेकरून स्वतः तुम्हाला सर्व काही सांगू शकेन. माझं बोलणं ऐकून काका कडू हसले. ते उठून सरळ माझ्यासमोर आले. माझ्या डोळ्यात पाहत ते म्हणाले, योग्य वेळ आणि प्रेम. तुला कदाचित अंदाजही नाही की तुझा हा निर्णय फक्त तुझं आयुष्य बदलणार नाही, तर संपूर्ण कुटुंबाला आगीत लोटून देईन. मी मुकाट्याने त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत राहिलो. त्यांनी दाराकडे बोट दाखवत म्हटलं, जरा बाहेर बघ, तुझ्या दोन्ही बहिणी दारात उभ्या आहेत आणि त्यांनाही बघून घे. मी घाबरून मागे वळून पाहिलं. दोन्ही बहिणी दाराजवळ उभ्या होत्या. दोघांचे चेहरे पूर्णपणे पिवळे पडले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काकांनी कठोर आवाजात सुनावलं, लक्षात ठेव, आज तुझ्या हट्टापायी जर हे नातं तुटलं तर माझी दोन्ही मुलं तुझ्या दोन्ही बहिणींशी कधीही लग्न करणार नाहीत. मग बघ त्यांच्या आयुष्याचे काय हाल होतात ते. हे ऐकताच लहान बहिणीचा चेहरा अगदी पांढरा फटक पडला. तिचे पाय थरथरू लागले. मोठी बहीण धावत तिच्याजवळ गेली आणि तिने तिला सावरलं. हे दृश्य पाहताच असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या छातीत खंजीरच खुपसला आहे. पण तरीही मी स्वतःला सावरलं. मी पूर्ण खंबीरपणे म्हटलं, नातं कधीही मजबुरी किंवा दबावामुळे टिकत नाही. जबरदस्तीनं जोडलेलं नातं कधी सुख देऊ शकत नाही. माझे हे बोलणे ऐकताच काकांचा राग अनावर झाला. ते काही क्षण बोलू शकले नाही. मग बाबांकडे पाहत ते म्हणाले, विनोद भाऊ, मी नेहमीच तुमचा मान ठेवलाय, पण आज पहिल्यांदाच मी या घरातून इतका मोठा अपमान घेऊन जात आहे. एवढं बोलून ते वेगानं पावलं टाकत खोलीतून बाहेर निघून गेले.
ते जाताच संपूर्ण खोली पुन्हा एकदा भयानक शांततेत बुडाली. काही वेळाने बाबाही हळूहळू आपल्या जागेवरून उठले. त्यांनी माझ्याकडे अशा नजरेनं पाहिलं ज्यामध्ये फक्त राग आणि प्रचंड निराशा ओसंडून वाहत होती. त्यांनी थरथरणाऱ्या आवाजात सुनावलं, तू फक्त स्वतःचा विचार केलास. तू ना घरच्या प्रतिष्ठेची पर्वा केलीस ना तुझ्या बहिणीच्या भविष्याची. मी हळूच म्हणालो, बाबा, माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी कोणालाही धोका दिलेला नाही. मी फक्त माझ्या आयुष्याचे सत्य तुमच्यासमोर ठेवलं आहे. त्याने रागाने उत्तर दिलं, पण तुझ्या या एका निर्णयानं संपूर्ण कुटुंबाची स्वप्न मातीमोल केली आहेत. एवढं बोलून त्यांनी माझ्याकडे पुन्हा परतूनही पाहिलं नाही आणि ते खोलीतून बाहेर निघून गेले. मी तिथेच खुर्चीवर बसून राहिलो. असं वाटत होतं जणू माझ्या शरीरातील सगळी ताकदच निघून गेली आहे. तेव्हा आई हळूहळू उठली. ती माझ्याजवळ आली. तिने आपल्या थरथरत्या हाताने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि अत्यंत मंद आवाजात म्हणाली, बेटा, मला ठाऊक आहे तू खूप विचार करूनच निर्णय घेतला असशील, पण तू तुझ्या वडिलांना ओळखतोस ना. त्यांचा राग आणि त्यांचा स्वाभिमान खूप मोठा आहे. त्यांना समजावणं अजिबात सोपं असणार नाही. डोळ्यातून अश्रू आणत मी म्हणालो, आई, मला कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं. मी कधीच विचार केला नव्हता की घरामध्ये एवढा मोठा प्रलय येईल. आईनं प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरवला, एक दीर्घ श्वास घेतला आणि सांत्वन केलं. तर मग कदाचित आमची ही लग्न कुठल्याच मार्गाने जुळू शकणार नाहीत. तू तुझ्या प्रेमासाठी लढा दिलास, पण आम्ही मुलींना हवं असूनही आमच्या मनातील गोष्ट बोलता येत नाही. आमच्या नशिबाचा निर्णय नेहमी कोणीतरी दुसराच घेतो. तिचे ते शब्द ऐकून माझं हृदय जणू चिरडलं गेलं. माझ्याकडे तिच्या प्रश्नांची कोणतीही उत्तरे नव्हती. मी फक्त एवढंच म्हणालो, सगळं ठीक होईल, धीर धर. पण त्या रात्री एकटा माझ्या खोलीत पडून असताना पहिल्यांदा मला जाणीव झाली की माझ्या या एका निर्णयाचा परिणाम केवळ माझ्या आयुष्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर याचा फटका माझ्या निष्पाप बहिणींच्या आयुष्याला आणि त्यांच्या भविष्यालाही बसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सर्वजण नाश्त्याच्या टेबलवर बसलो तेव्हा घराचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. आज घरात ना हास्य होते ना कोणतीही आपुलकीची चर्चा. चहूबाजूंनी फक्त एक जड शांतता पसरली होती. आज पहिल्यांदाच बाबांनी मला ओरडलं सुद्धा नाही. त्यांनी माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही. आई शांतपणे सर्वांसमोर नाश्ता वाढून ठेवत होती. दोन्ही बहिणी खाली मान घालून बसल्या होत्या. मी 2-3दा वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. जणू मी त्या घरात अस्तित्वातच नाही असं वाटत होतं. काही वेळाने बाबा काहीही न बोलता उठले. जाताना फक्त इतकंच म्हणाले, मी ऑफिसला निघालो आहे, आणि माझ्याकडे न पाहताच ते घराच्या बाहेर पडले. मीही जड अंतकरणाने ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो. घरातून बाहेर पडताना माझी नजर स्वयंपाकघरापाशी उभ्या असलेल्या आईवर पडली. ती एकटीच भांडी आवरत होती. मी आईजवळ गेलो आणि मंद आवाजात विचारलं, आई, बाबा अजूनही माझ्यावर खूप रागावले आहेत का? आई काही क्षण गप्प राहिली. मग खिडकीबाहेर पाहत ती म्हणाली, बेटा, वडिलांचं मन बाहेरून कितीही कठोर वाटलं तरी आतून ते खूप मऊ असतं. पण यावेळी त्यांच्या स्वभावाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे असं कोणतंही पाऊल उचलू नकोस ज्यामुळे या घराचं सर्वस्व कायमचं उद्ध्वस्त होईल. मी तिचं थरथरते हात माझ्या हातात घेतले. डोळ्यात पाणी दाटून आलं. मी म्हणालो, आई, मी कोणताही चुकीचा मार्ग स्वीकारत नाहीये. मला फक्त माझ्या पसंतीच्या एका चांगल्या मुलीशी सन्मानाने लग्न करायचं आहे. ऑफिसमध्ये पोचल्यावरही माझे मन कशातच लागत नव्हते. रात्री घडलेल्या सर्व गोष्टी वारंवार माझ्या डोक्यात घोळत होत्या. दुपारच्या वेळी अचानक माझा मोबाईल वाजला. स्क्रीनवर श्रेयाचं नाव चमकत होतं. मी लगेच फोन उचलला. पलीकडून तिचा थरथरणारा आवाज आला, सगळं नीट आहे ना? तुमचा आवाज खूप बदललेला वाटतोय. मला खूप भीती वाटते. माझ्यामुळे तुम्हाला कोणती अडचण तर आली नाही ना? मी स्वतःला सावरलं आणि तिच्यापासून काहीही न लपवता रात्री घडलेला सर्व घटनाक्रम तिला सांगितला. माझं बोलणं ऐकताच ती हुंदका देऊन रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, मला आधीपासून भीती वाटत होती की एक ना एक दिवस माझ्यामुळं असं संकट येईल. आता सगळेजण मलाच दोष देतील. तिला अशा प्रकारे खचलेली पाहून माझं मन भरून आलं. मी ठाम आवाजात तिला म्हटलं, श्रेया, असं कधीही बोलू नकोस. तू आयुष्यात आधीच खूप दुःख सहन केलं आहेस
आता मी तुला आणखी कोणतंही दुःख सहन करू देणार नाही. फक्त माझी साथ सोडू नकोस. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. ती रडतच म्हणाली, मला खूप भीती वाटते. कदाचित माझ्या वडिलांच्या अब्रूला काही धक्का लागेल. त्या संध्याकाळी आम्ही शहरातील एका शांत बागेत भेटण्याचं ठरवलं. जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा ती एका बाकावर बसून सतत रडत होती. तिचा चेहरा पूर्णपणे पिवळा पडला होता. डोळे सुजले होते. तिला त्या अवस्थेत पाहून माझं मन भरून आलं. आम्ही दोघेही बराच वेळ काहीही न बोलता बसून राहिलो. चहूबाजूने एक विचित्र उदासी पसरली होती. काही वेळाने तिने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि अत्यंत मंद आवाजात विचारलं, जर तुमचे वडील कोणत्याही परिस्थितीत या नात्यासाठी तयार झाले नाहीत आणि त्यामुळे तुमचं संपूर्ण घर तुटायला लागलं तर तुम्ही काय कराल? मला एक क्षणही विचार करावा लागला नाही. मी पूर्ण आत्मविश्वास, हिंमत आणि दृढ निश्चयाने तिच्या डोळ्यात पाहून म्हटलं, जगात काहीही झालं, परिस्थिती कितीही खराब का होईना, मी माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही. मी प्रत्येक संकटापासून तुझं रक्षण करेन आणि तुला नक्कीच माझ्या घरी घेऊन जाईन. तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. माझं हे बोलणं ऐकून ती बराच वेळ माझ्या डोळ्यात पाहत राहिली. मग तिच्या डोळ्यात आनंद आणि प्रेमाचे अश्रू तरळले. तिने माझा थरथरणारा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाली, मला तुमच्याकडून फक्त याच गोष्टीची अपेक्षा होती. त्या रात्री साधारण 2 वाजायच्या सुमारास मला खूप तहान लागल्यामुळे जाग आली. मी पाणी पिण्यासाठी खोलीबाहेर आलो. जसा मी अंगणातून स्वयंपाकघराकडे वळलो तसे मला बाबा आणि आईच्या संभाषणाचा दबलेला आवाज ऐकू आला. मी तिथेच थबकलो. दोघेही अजून जागे होते आणि त्याच विषयावर चर्चा करत होते. बाबा रागाच्या भरात म्हणत होते, हा मुलगा आता पूर्णपणे आपल्या हाताबाहेर गेला आहे. आज जर याला थांबवलं नाही तर उद्या समाजाने नातेवाईकांमध्ये आपली कोणतीही प्रतिष्ठा उरणार नाही. आई त्यांना अतिशय शांतपणे समजावून सांगत होती. ती म्हणाली, तो कोणतीही चोरी किंवा गुन्हा करत नाहीये. त्याला फक्त स्वतःच्या पसंतीच्या एका चांगल्या मुलीशी लग्न करायचं आहे. यात वाईट काय आहे? पण बाबांनी कठोर आवाजात सुनावलं, या जगात पसंतीपेक्षा कुटुंबाची प्रतिष्ठा आणि मोठ्याचा मान जास्त महत्त्वाचा असतो. जर तो आपल्या शब्दाबाहेर गेला तर सर्व काही संपून जाईल. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत राहिलो आणि जड अंतकरणाने पुन्हा माझ्या खोलीत येऊन पडून राहिलो. पण रात्रभर बाबांचे ते शब्द माझ्या कानात हातोडीसारखे आदळत राहिले. काही दिवसानंतर एका संध्याकाळी श्रेयाचा पुन्हा फोन आला. ती रडत होती. तिनं सांगितलं की आता तिच्या घरच्यांनीही आमच्या नात्याबद्दल सर्व काही कळालं आहे. तिच्या आईवडिलांनी स्पष्टपणे सांगून टाकलं होतं की जर मुलाचे कुटुंब आनंदाने लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलं नाही तर कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या मुलीचे लग्न तिथे करणार नाहीत. त्यांना आपल्या मुलीला कोणत्याही कौटुंबिक वाद किंवा तणावामध्ये पाठवायचं नव्हतं. हे ऐकताच माझ्या पायाखालची जणू जमीन सरकली. असं वाटलं की वेळ माझ्या हातातून निसटून जात आहे आणि माझं आयुष्य अशा वळणावर येऊन उभं राहिलं आहे जिथे कोणताही मार्ग दिसत नव्हता. त्या रात्री जेवण झाल्यावर जेव्हा घरात शांतता पसरली तेव्हा मी हिंमत एकवटली आणि थेट बाबांच्या खोलीत गेलो. हलकेच दार ठोठावून आत गेलो. ते आरामात सोफ्यावर बसून वृत्तपत्र वाचत होते. त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा सांगत होत्या की त्यांचा राग अजूनही कमी झालेला नाही. मी त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. काही क्षण शांत राहिल्यावर मी अत्यंत आदराने म्हणालो, बाबा, जर तुमची परवानगी असेल तर मला कुटुंबाच्या भविष्याशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायची आहे. त्यांनी वृत्तपत्रावरून नजरही हटवली नाही. थंड आवाजात म्हणाले, जर तू पुन्हा तीच जुनी गोष्ट करायला आला असशील तर मला त्यात रस नाही. तुझा आणि माझा वेळ वाया घालवू नकोस. त्यांचे बोलणे ऐकूनही मी हिंमत सोडली नाही. हात जोडून म्हणालो, बाबा, फक्त एकदा माझे पूर्ण म्हणणे ऐकून घ्या. माझी हट्टी वृत्ती पाहून त्यांनी रागाने वृत्तपत्र टेबलवर आदळलं. त्यांनी माझ्याकडे लाल डोळ्यांनी पाहत विचारलं, जर तुला तुझी संपत्ती इतकीच प्रिय होती तर मग कुटुंबाची तत्त्वे, मोठ्यांचा मान आणि आमच्या निर्णयांची काय गरज होती? जेव्हा तुला तुझ्या मर्जीनंच वागायचं होतं मग इथे का आला आहेस? मी थरथरत्या आवाजात म्हणालो, बाबा, माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुमच्या विरोधात बंड केलेलं नाही आणि तुमची अवहेलनाही केलेली नाही. मला सर्वात जास्त तुमची परवानगी आणि तुमचा आशीर्वाद हवा आहे. म्हणूनच मी वारंवार तुमच्याकडे येतो. जर मला माझ्याच मर्जीचं करायचं असतं
तर मी खूप आधीच कोणाला न सांगता लग्न केलं असतं. माझे बोलणे ऐकून ते काही क्षण पूर्णपणे शांत झाले. खोलीत पुन्हा एकदा सन्नाटा पसरला. त्यांच्या डोळ्यातील राग थोडा कमी झाला होता, पण त्यांचा निर्णय बदलला नव्हता. त्यांनी कठोर आवाजात स्पष्ट केलं, जर खरोखर तुला माझा आनंद हवा असेल तर फक्त एकच रस्ता उरला आहे. त्या मुलीला, तिच्या प्रेमाला, तुझ्या या जिद्दीला कायमचे विसरून जा. माझ्याकडून तुला हेच अंतिम उत्तर आहे. आता तू जाऊ शकतोस. मी आतून पूर्णपणे तुटलो होतो. माझ्याकडे सांगण्यासाठी आता काहीच उरलं नव्हतं. मी मुकाट्याने उठलो, मान खाली घातली आणि खोलीतून बाहेर आलो. जेव्हा मी अंगणात पोहोचलो तेव्हा पाहिलं की आई अंधारात एकटी उभी होती. तिने खिडकीमधून आमचं सगळं बोलणं ऐकलं होतं. मी तिच्या जवळून आत असताना तिने माझा हात धरला आणि वेदनेने भरलेल्या आवाजात म्हणाली, बेटा, आयुष्यातील काही निर्णयांची किंमत खूप मोठी मोजावी लागते. तू ज्या मार्गाची निवड केली आहेस त्यावर फक्त काटेच काटे आहेत. त्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. प्रत्येक सकाळी मी जड अंतकरणाने ऑफिसला जाऊ लागलो आणि संध्याकाळी परत आल्यावर थेट स्वतःच्या खोलीत जाऊन बंद करून घेऊ लागलो. बाबा मला पाहताच दुसरीकडे तोंड फिरवून घेत. ते माझ्याशी कधीही बोलत नसत. आईनं अनेकदा प्रयत्न केला की आम्ही दोघांनी बसून आपसात बोलावं, पण प्रत्येक वेळी बोलणं सुरू होण्यापूर्वी बाबा तिथून उठून निघून जात. काही आठवड्यानंतर गल्लीतील काही प्रतिष्ठित लोक आणि कुटुंबातील काही ज्येष्ठ मंडळी सुद्धा बाबांना समजवण्यासाठी आली. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण बाबा त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर आई आणि माझ्या 2 बहिणींच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादानं आमचं लग्न अतिशय साधेपणानं पार पडलं. माझी सर्वात मोठी इच्छा होती की त्या शुभप्रसंगी बाबा आमच्यासोबत असावे, पण त्यांनी येण्यास स्पष्ट नकार दिला. लग्नातील सर्व विधी सुरू असताना माझी नजर वारंवार दाराकडे जात होती. प्रत्येक क्षणी मला अशी आशा वाटत होती की कदाचित पुढच्या क्षणी बाबा आत येतील, पण तसे झाले नाही. प्रत्येक जाणाऱ्या क्षणासोबत माझी ती आशा तुटत चालली. लग्नानंतर जेव्हा मी माझी पत्नी श्रेयाला सोबत घेऊन घरी पोहोचलो तेव्हा दार उघडं होतं, पण आतील दृश्य पाहून माझे पाय जागीच थबकले. बाबा अंगणाच्या मधोमध उभे होते. त्यांचा चेहरा अगदी दगडासारखा कठोर झाला होता. आईचे डोळे रडून रडून सुजले होते. मी पुढे होऊन त्यांचे पाय स्पर्श करू इच्छित होतो, पण त्यांनी माझ्याकडे पाहिले सुद्धा नाही. थंड आवाजात ते फक्त इतकंच म्हणाले, तू तुझा निर्णय घेतलास, आता माझाही निर्णय ऐकून घे. त्यांनी माझ्याकडे पाहत सुनावले, आजपासून या घरात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. हे ऐकताच आई हुंदका देऊन ओक्साबोक्सी रडू लागली. ती वारंवार विनवणी करत होती, असे करू नका. तो आपला मुलगा आहे. त्याच्याकडून चूक झाली असेल तर त्याला माफ करा. पण बाबांचे मन अजिबात विरघळे नाही. ते आत गेले आणि माझ्या कपड्यांची बॅग उचलून त्यांनी बाहेर फेकून दिली. मग कठोर आवाजात ते म्हणाले, जिथे जायचे तिथे निघून जा. तुमचं नवीन आयुष्य सुरू करा. पण आज नंतर माझ्याकडून किंवा या घरच्या कोणाकडूनही कोणत्याही नात्याची अपेक्षा ठेवू नका. एका क्षणासाठी मला असं वाटलं की मी त्याच्या पायावर लोळण घालावी आणि लहान मुलासारखा रडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करावा. पण मी मनाला रोखून धरलं. मी कोणताही गुन्हा केला नव्हता. मी मुकाट्यानं माझी बॅग उचलली. श्रेया माझ्या बाजूला उभी राहून रडत होती. आम्ही दोघांनी एकमेकांचे हात धरले आणि काहीही न बोलता त्या घरातून कायमचे निघून गेलो. त्या रात्री आम्ही शहरातल्या एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. घरात जास्त सामान नव्हतं. एक जुना पलंग, काही भांडी आणि गरजेपुरतं थोडंफार सामान. श्रेयानं चहूबाजूंना पाहिलं, आपले अश्रू पुसले आणि हसत मुखाने म्हणाली, घर कधीच मोठं असल्याने बनत नाही, तर मनाला शांती असल्यामुळे घर बनतं. मी सुद्धा हसण्याचा प्रयत्न केला, पण मनाच्या कुठेतरी खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. कारण आमच्या नवीन आयुष्याची पहिलीच रात्र स्वतःच्या घरापासून दूर आणि वडिलांच्या नाराजीच्या सावलीत गेली होती. लग्नानंतर आमचं आयुष्य अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना करत सुरू झालं. परिस्थिती आमच्या विचारापेक्षाही अधिक कठीण निघाली. पण या सगळ्या संकटामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की त्या छोट्याशा घरात आम्हाला मनाची खरी शांती मिळत होती. सकाळी मी लवकर ऑफिसला निघून जायचो. श्रेया एकटी संपूर्ण घराची काळजी घ्यायची. संध्याकाळी जेव्हा मी परत यायचे तेव्हा ती नेहमी दारात माझी वाट पाहत उभी असायची. तिला पाहताच दिवसभरातील सगळी थकान जणू कुठल्या कुठे नाहीशी होऊन जायची. आमचे ते छोटेसे भाड्याचे घर फक्त एका खोलीचे होते, जिथे एका बाजूला एक जुना पलंग
आणि दुसरीकडे लाकडाचे एक छोटं टेबल होतं, ज्यावर आमचे थोडेफार सामान ठेवलेलं असायचे. उन्हाळ्याच्या दिवसात जुना पंखा कधी जोरात फिरायचा तर कधी खूपच मंद चालायचा, पण आम्ही कधीही कोणतीही तक्रार केली नाही. महिन्याच्या शेवटी अनेकदा पैशाची चणचण भासायची. एका संध्याकाळी मी खिशात उरलेल्या सगळ्या नोटा काढून टेबलवर ठेवल्या आणि हसत मुखाने म्हणालो, वाटतंय या महिन्यात पाहुण्यांची चहा पाणी खर्चही कमी करावा लागल. खर्च थोडं जास्तच झालेत. माझं बोलणं ऐकून श्रेया हसू लागली. ती कपाटातून एक लहानशी प्लॅस्टिकची डबी घेऊन आली आणि माझ्या समोर ठेवली. मी ती उघडून पाहिली तर त्यात काही हजार रुपये ठेवले होते. मी थक्क झालो. मी विचारलं, हे पैसे? ती गालातल्या गालात हसून म्हणाली, गेल्या काही महिन्यांपासून मी थोडे थोडे पैसे बाजूला साठवत होते. विचार केला की कधी कठीण वेळ आली तर माझ्या पतीला कोणासमोरही हात पसरण्याची वेळ येऊ नये. मी विचारलं, मला आधी का नाही सांगितलंस? ती मिश्किलपणे हसून म्हणाली, जर प्रत्येक गोष्ट आधीच सांगितली तर मग सरप्राईज कशामध्ये राहिलं? त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की माणसाची सर्वात मोठी संपत्ती पैसा नसून असा जोडीदार असतो जो कठीण काळात एखाद्या खांबासारखा पाठीशी उभा राहतो. श्रेया म्हणाली, आता तर लग्नाला कित्येक महिने झाले आहेत आणि या छोट्याशा घरात आपली संसाराची गाडी ही रुळावर आली आहे. मी विचार करत होते की मी पुन्हा नोकरी सुरू करावी का. मलाही हेच हवं होतं की श्रेयाचे शिक्षण आणि तिच्या नोकरीच्या क्षेत्रातील वर्षाचे अनुभव वाया जाऊ नयेत. तिला नोकरी करण्याची तीव्र इच्छा होती, त्यामुळे मी तिला अजिबात अडवलं नाही, कारण तो तिचा अधिकार आहे. मी तिला रोखू शकत नव्हतो, त्यामुळे मी लगेच होकार दिला. मी म्हणालो, तुझी इच्छा असेल तर तू नक्कीच नोकरी कर. घर सोडून अनेक महिने उलटून गेले होते, पण मी एकदाही घरी फोन केला नव्हता. अनेकदा मोबाईल हातात घेऊन आईचा नंबर डायल करण्याचा मी प्रयत्न केला, पण बाबांचा राग आठवला की मी पुन्हा फोन बाजूला ठेवून द्यायचो. तिकडूनही कधीच कुणाचा फोन आला नाही. कदाचित परिस्थितीमुळे आई सुद्धा काहीच करू शकत नव्हती. अशा प्रकारे आमच्यातील दुराव्याची आणि शांततेची भिंत दिवसेंदिवस अधिकच उंच होत चालली होती. एका रविवारी सकाळी अचानक दरवाजावर जोरदार टकटक झाली. मी दरवाजा उघडला. समोर आमच्या गल्लीतील एक प्रतिष्ठित वयोवृद्ध काका उभे होते. त्यांना पाहताच माझं मन घाबरून बसलं. मी धास्तवलेपणानं विचारलं, सगळं ठीक आहे ना? तुम्ही इतक्या सकाळी? ते आत आले, खुर्चीवर बसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील उदासी पाहून मला समजलं की प्रकरण खूप गंभीर आहे. मी अस्वस्थ होत विचारलं, घरी सगळे ठीक आहे ना? त्यांनी दुःखी आवाजात सांगितलं, बेटा, तू गेल्यानंतर घरची परिस्थिती खूप बिघडली आहे. तुझे काका आणि त्यांची दोन्ही मुले आता घरात आपली आरेरावी करत आहेत. घरात कोणताही तरुण मुलगा नाही जो त्यांचा सामना करू शकेल. तुझे वडील पूर्णपणे एकटे पडले आहेत. याच गोष्टीचा फायदा घेऊन ते तुझ्या दोन्ही बहिणींचे लग्न त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकातील मुलांशी लावण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. हे ऐकताच माझ्या अंगात संतापाची लाट पसरली. मी विचारलं, मग बाबा काय करतायत? त्यांनी सांगितलं, त्यांनी खूप विरोध केला, पण एकटे पडल्यामुळे ते काय करणार? आता तर ते लोक उघड उघड घरी येऊन तुझ्या बहिणींना धमकी देतात की जर हे स्थळ स्वीकारलं नाही तर संपूर्ण गल्लीत त्यांची बदनामी करू. हे ऐकून माझं रक्त तापलं. एका धक्क्यातून आपण सावरलोही नव्हतो. तोच पुढच्या दिवशी दुपारी आईचा फोन आला. फोन उचलताच तिची रडवेली आणि थरथरणारी आवाज कानावर पडला. तिने घाबरत म्हटलं, बेटा, लवकर घरी ये. तुझ्या वडिलांची प्रकृती खूप बिघडली आहे. सततच्या वादविवाद आणि तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. आम्ही त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहोत. हे ऐकताच माझ्या हातातून मोबाईल खाली पडला. मी एक क्षणही वाया न घालवता श्रेयाला सोबत घेऊन थेट हॉस्पिटलसाठी निघालो. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा पाहिलं की बाबा बेडवर अर्धवट झोपलेल्या स्थितीत होते. त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. आई त्यांच्या बाजूला बसून ढसढसा रडत होती. मी थरथरत्या हाताने त्यांचा हात पकडला. त्यांनी हळूहळू डोळे उघडले. मला पाहून त्यांच्या अशक्त आवाजातून फक्त 2च शब्द बाहेर आले, तू आलास. माझ्यासाठी या जगात याच्यापेक्षा मोठी आनंदाची बातमी कोणतीही नव्हती. मी ओक्साबोक्सी रडत त्यांच्या पायावर लोळण घेतलं. त्यांनी प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि जड आवाजात म्हटले, बेटा, तुला घरातून बाहेर काढणं ही माझी सर्वात मोठी चूक होती. तो माझा अहंकाराचा निर्णय होता. पण आता या घराचे रक्षण करण्यासाठी आणि तुझ्या बहिणीच्या इज्जतीची रक्षा करण्यासाठी तू आणि श्रेया आणि मी याच घरात राहा. आता कुठेही जाऊ नका. हे ऐकताच आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले.
बाबा पुढे म्हणाले, तुझ्या बहिणीचे लग्न त्या घरात झाले नाही तेच बरं झाले. ते लोक अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मी तुझ्यासोबत आणि सुनबाईसोबत खूप मोठा अन्याय केला. तू एका चांगल्या माणसाची निवड केली होतीस आणि मी खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलो होतो. कधीही घरातील मोठे लोकही चुकीचे ठरू शकतात. त्यांची विचारसरणीही भ्रष्ट असू शकते. तू आणि सोनबाई आता घरी चला. त्या संध्याकाळी मी आणि श्रेया आमचे सर्व सामान घेऊन कायमस्वरूपी घरी परतलो. दोन्ही बहिणीने हसतमुखाने आमचं स्वागत केलं. असं वाटलं जणू विखुरलेलं कुटुंब पुन्हा एकदा एकवटलं आहे. पण घराचं वातावरण अजूनही आधीसारखं नव्हतं. बाबांनी मला परत तर आणलं होतं, पण त्यांच्या मनातील सगळा राग अजून संपला नव्हता. ते फक्त गरजेपुरते बोलत असत. मी नेहमी हाच विचार करत असे की कदाचित त्यांनी मला अजून पूर्णपणे माफ केलेलं नाही. पण खरं वादळ अजून यायचं होतं. एक दिवशी संध्याकाळी जेव्हा मी नेहमीप्रमाणे कामावरून थकून घरी परतलो, तेव्हा पाहिलं की घराबाहेर गल्लीतील खूप सारे लोक जमले होते. मुख्य दरवाजा उघडा होता. आतून बायकांच्या रडण्याचा किंवा किंचाळण्याचा आवाज येत होता. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी पळतच आत पोचलो. अंगणातील ते दृश्य पाहून माझं हृदय थबकलं. आई, माझी लहान बहीण आणि माझी पत्नी श्रेया खोलीच्या एका कोपऱ्यात बसल्या होत्या. तिघीही आपल्या डोक्यावर पदर घेऊन ओक्साबोक्सी रडत होत्या. आणि माझे म्हातारे बाबा, जे काही दिवसापूर्वी मला प्रेमानं परत घेऊन आले होते, ते तिथे जमिनीवर कोसळले होते. आयुष्यभराचा त्यांचा सर्व अभिमान आणि ताकद जणू एका क्षणात धुळीस मिळाली होती. ते सोप्यावर अडखळून खाली पडले आणि जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता आणि अत्यंत कष्टाने त्यांचे श्वास सुरू होते. हे भीषण चित्र पाहून माझी दुनिया उद्ध्वस्त झाली. मी थरथरत आईजवळ गेलो आणि हताश होऊन ओरडलो, आई, काय झालं हे? आपल्या कुटुंबावर अचानक कोणती मोठी आपत्ती कोसळली. आई ढसढसा रडू लागली. हात जोडून थरथरत्या आवाजात ती म्हणाली, बेटा, जेव्हापासून तू घर सोडून गेलास तेव्हापासून तुझे काका आणि त्यांची दोन्ही मुलं, तरुण आणि विकास, यांची नजर आपल्या जमिनीवर आणि वडिलोपार्जित संपत्तीवर लागली होती. त्यांना कोणत्याही किमतीत सर्व काही स्वतःच्या नावावर करायचं होतं. आज दिवसा ढवळ्या जेव्हा तू घरी नव्हतास तेव्हा ते लोक बळच घरात घुसले. ते तुझ्या मोठ्या बहिणीला जबरदस्तीनं आपल्यासोबत घेऊन गेले. जाताना ते धमकी देऊन गेले आहेत की जर आपण जमीन आणि घराचे सगळे कागदपत्र त्यांच्या नावावर केले नाहीत तर ते तुझ्या बहिणीला कधीच जिवंत परत पाठवणार नाहीत. आईचे हे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. असं वाटलं जणू आभाळच डोक्यावर कोसळलं आहे. या एकाच धक्क्याने बाबांचा सारा अहंकार आणि त्यांची हिंमत चक्काचूर केली होती. हा धक्का इतका मोठा होता की ते सोप्यावरून खाली कोसळून बेशुद्ध झाले होते. मी एक क्षणही न घालवता आई, लहान बहीण आणि माझी पत्नी श्रेया यांच्या मदतीनं बाबांना उचललं. त्यांना कारच्या मागच्या सीटवर झोपवलं आणि पूर्ण वेगाने शहरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलच्या दिशेने गाडी पळवली. संपूर्ण वाटेत माझं हृदय जोरात धडकत होतं. वारंवार मागे वळून बाबांचा पडलेला चेहरा आणि त्यांचे मंदावलेले श्वास पाहत होतो आणि आतून पूर्णपणे तुटत चाललो होतो. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच मी मदतीसाठी मोठ्याने ओरडलो. नर्सेस आणि वॉर्ड बॉय धावत बाहेर आले. स्ट्रेचर आणलं गेलं आणि बाबांना तात्काळ इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आलं. आम्ही सर्वजण बाहेर थरथरत उभे होतो. थोड्या वेळ बाहेर आल्यावर एक वरिष्ठ डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिंता दिसत होती. त्यांनी मला बाजूला बोलावलं आणि अत्यंत गंभीर आवाजात सांगितलं, बघ बेटा, यांना खूप मोठा हार्ट अटॅक आला आहे. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. त्यांना तात्काळ ICUमध्ये हलवून मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल. यासाठी आत्ताच लाखो रुपये भरावे लागतील, तरच उपचार सुरू करता येतील. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्यावेळी माझ्या खिशात औषधी खरेदी करण्याइतकीसाठी सुद्धा पैसे नव्हते. लाखो रुपयांची गोष्ट तर दूरच. मी तिथेच हॉस्पिटलच्या थंड जमिनीवर बसलो. असं वाटलं जणू माझी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त झाली आहे. एका बाजूला बाबा आयुष्य आणि मृत्यूशी लढा देत होते, तर दुसरीकडे डॉक्टर लाखो रुपयांची मागणी करत होते आणि माझी बहीण त्या गुन्हेगाराच्या ताब्यात होती. आई, लहान बहीण आणि माझी पत्नी श्रेया इमर्जन्सी वॉर्डच्या बाहेर बसून रडत होत्या. माझ्याकडे ना बहिणीला सोडून आणण्याचा कोणता मार्ग होता, ना बाबांवर उपचार करण्यासाठी पैसे होते. मी पूर्णपणे कोलमडून पडलो होतो. तेव्हा आई हळूहळू माझ्याजवळ आली. तिने आपला थरथरणारा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाली, बेटा, यावेळी रडण्याने काहीही साध्य होणार नाही. जर आपल्या बाबांचा जीव वाचवायचा असेल
तर ताबडतोब घरी जा. घरातील कपाटात काही जुने दागिने ठेवले आहेत, ते विकून जेवढे पैसे मिळतील ते घेऊन लवकर हॉस्पिटलमध्ये ये. आईचे हे शब्द ऐकताच माझ्या शरीरात जणू पुन्हा प्राण आले. मी तात्काळ श्रेयाला सोबत घेऊन कारने घरी पोचलो. ओस पडलेल्या घराचा दरवाजा उघडला आणि आईने सांगितलेल्या ठिकाणावरून दागिने बाहेर काढले. पण ते पाहताच माझ्या लक्षात आले की या दागिन्यांनी शस्त्रक्रियेचा खर्च भागणार नाही. मी हताश होऊन डोक्यावर हात ठेवून बसलो. तेव्हा श्रेया माझ्याजवळ आली. तिने माझा हात पकडला आणि म्हटलं, इतकी चिंता का करताय? माझ्याकडेही काही दागिने आणि थोडीफार बचत आहे, जी मी कठीण वेळेसाठी राखून ठेवली होती. तिने आपले सगळे दागिने माझ्यासमोर ठेवले आणि म्हणाली, हे सुद्धा विकून टाक. माझ्यासाठी या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट तुमच्या बाबांचा जीव आणि तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आहे. तिचे मोठे मन पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मी सगळे दागिने एकत्र केले आणि थेट शहरातील एका नामांकित सोनाराच्या दुकानात पोहोचलो. हात जोडून त्याला विनंती केली, भाऊसाहेब, लवकरात लवकर पैसे द्या. माझे बाबा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढा देत आहे. सोनाराने दागिन्यांची मोजमाप केली, त्याची किंमत ठरवली आणि पैशाने भरलेली पिशवी माझ्या हातात दिली. मी ती पिशवी घेऊन वेड्यासारखा हॉस्पिटलच्या दिशेने धावलो. कार बाहेरच सोडून मी थेट कॅश काउंटरच्या दिशेने पळालो. माझं हृदय इतकं वेगानं धडकत होतं, जणू छाती चिघळून बाहेर येईल. मी लगेच पैसे जमा केले. बाबांचे उपचार आधीच सुरू झाले होते. मी डॉक्टरांना सांगितलं, त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता ठेवू नका. पैशांची अजिबात काळजी करू नका. मी पैसे जमा केले आहेत आणि पुढे गरज पडली तर मी कुठूनही व्यवस्था करून आणीन. डॉक्टरांनी बाबांवर उपचार सुरू केले. शस्त्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही तास लागले. सर्वांची प्रकृती अतिशय खराब झाली होती. रडून रडून सगळ्यांचे डोळे सुजले होते. काही वेळानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ऑपरेशन यशस्वी झाले आहे, पण तुमच्या बाबांना सावरण्यासाठी अजून वेळ लागेल आणि तुम्ही सध्या त्यांना भेटू शकत नाही, कारण ते अजून बेशुद्ध आहेत. त्यामुळे बरे होईल की तुम्ही आत्ता घरी जा, जेणेकरून तुम्हालाही थोडा आराम मिळेल. उद्या सकाळी तुम्ही परत येऊ शकता. यावेळी तुमचे वडील ICUमध्येच असणार आहेत, त्यामुळे त्यांना कोणीही भेटू शकत नाही. ते 24 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली राहतील. मी आईला समजावलं. ती तिथून निघायला तयार नव्हती, पण मी तिला सांगितलं की इथे उभ्या राहण्याचा आता काही उपयोग नाही आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की ऑपरेशन यशस्वी झाले आहे. मला अजिबात वाटत नाही की आता तुमचीही प्रकृती बिघडावी. तुम्ही पाहतच आहात आपल्या घराची काय अवस्था झाली आहे. माझ्या समजवल्यानंतर ती घरी येण्यास तयार झाली. त्यानंतर आम्ही सर्वजण घरी परतलो. जेव्हा आम्ही घरी परत येत होतो तेव्हा घराबाहेर माझी नजर काकांच्या दोन्ही मुलांवर पडली, जे तिथेच उभे होते. त्यांना पाहताच माझ्या मनातील दडपलेल्या संतापाचा ज्वालामुखी फुटला. मी धावतच गेलो. तरुणाचा हात पकडून त्याला जमिनीवर आपटवलं आणि किंचाळत म्हणालो, माझी बहीण कुठे आहे? तिला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर घेऊन ये, नाहीतर आज मी तुला जिवंत सोडणार नाही. माझं संपूर्ण शरीर राग आणि वेदनेनं थरथरत होतं. मी त्याची कॉलर पकडून रडत राहिलो. तुम्ही लोक माझ्या बहिणीला घेऊन गेलात आणि त्या धक्क्याने माझ्या बाबांना ICUमध्ये पोचवलं. माझी बहीण मला परत करा. माझे ओरडणं ऐकून गल्लीतले सगळे लोक जमा झाले. मी पूर्ण शक्तीनं त्याला दूर ढकलून दिलं आणि मोठ्यानं ओरडून म्हणलं, आजच्या नंतर जर तुम्ही दोघं या गल्लीत किंवा माझ्या घराच्या आसपासही फिरकताना दिसलास तर मी पोलिसांना बोलावून तुमच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करीन. गल्लीतील लोकांनीही संतपून त्या दोघांना तिथून हाकलवून लावलं. ते दोघे अपमानित होऊन गल्लीतून पळून गेले आणि मी रडत रडत घरी परतलो. माझी मोठी बहीण अजूनही त्यांच्या कैदेत होती. मी माझे अश्रू पुसले, मन खंबीर केलं आणि एक क्षणही वाया न घालवता थेट पोलीस ठाण्यात पोहोचलो. ठाण्याच्या गेटवर पोहोचताच मी इन्स्पेक्टर समोर हात जोडले आणि माझ्या बहिणीसोबत घडलेल्या प्रकाराची तसेच बाबांच्या प्रकृतीची संपूर्ण हकीकत सांगितली. मी रडत रडत म्हणालो, साहेब, माझ्या बहिणीला त्या लोकांच्या तावडीतून सोडवा, नाहीतर माझे घर कायमचे उद्ध्वस्त होईल. माझी अवस्था पाहून पोलिसांनी तात्काळ एक मोठी टीम तयार केली. मी स्वतः पोलिसांच्या गाडीत बसून त्यांना त्या ओसाड ठिकाणी घेऊन गेलो, जिथे मला संशय होता की माझ्या बहिणीला डांबून ठेवलं गेलं आहे. बाबांच्या तोंडून मी त्यांच्या मित्राच्या जुन्या घराविषयी ऐकलं होतं. संपूर्ण वाटेत माझं हृदय जोरात धडकत होतं. पोलिसांच्या गाड्याचे सायरन ऐकताच त्या पडक्या घराबाहेर एकच पळापळ आणि अफरातफर माजली. गाडी थांबताच मी सर्वात आधी धावत आत गेलो. माझ्या पाठोपाठ पोलीसही आत आले. जेव्हा पोलिसांनी बंद खोलीचा गंजलेला आणि जड दरवाजा तोडला
तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझी निष्पाप मोठी बहीण खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत बसली होती. तिचं तोंड सुजलं होतं आणि गालावर सुकलेले अश्रूंचे डाग स्पष्ट दिसत होते. मला पाहताच ती जमिनीवर तळमळून रडू लागली. दादा, मला वाचव, हे लोक मला जिवंत सोडवणार नाही. तिचा तो आर्त आवाज ऐकताच माझ्या अंगातील रक्त उसळलं. मी धावत जाऊन तिला मिठी मारली आणि छातीशी घट्ट धरून रडू लागलो. ती माझ्या मिठीत शिरून लहान मुलासारखी ओक्साबोक्सी रडू लागली. हुंदके देत तिनं विचारलं, दादा, बाबा कुठे आहेत? तुम्ही मला न्यायला एकटेच आलात का? तिच्या त्या भोळ्या प्रश्नानं माझं मन सुन्न झालं. मी कसं तरी माझे अश्रू रोखले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो, ताई, दादा बरे आहेत. फक्त तुझ्यासोबत झालेल्या या प्रकारामुळे त्यांची प्रकृती थोडी बिघडली आहे. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. याच वेळी तरुण आणि विकास मागच्या दरवाजाने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या हाती लागले. त्यांना पाहताच माझा संताप अनावर झाला. मी झटकन विकासवर धावून गेलो आणि त्याच्यावर मुसक्या आवळत बुक्क्यांनी वर्षाव करू लागलो. मी ओरडत होतो, तुम्ही लोकांनी माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझं घर उजाडलं, माझ्या वडिलांना ICU पोचवलं. विकास हात जोडून गयाबया करू लागला. आम्ही तुझ्या बहिणीशी काहीही वाईट केलं नाही. आम्हाला तर फक्त तुम्हाला धडा शिकवायचा होता की तुम्ही आमच्या वडिलांना नाही म्हणण्याची हिंमत कशी केली. पोलिसांनी दोघांनाही पकडून हातोड्या घालून अटक केली आणि तुरुंगात पाठवून दिलं. जेव्हा मी माझ्या बहिणीला घेऊन घरी परतलो तरीही माझ्या मनातील राग शांत झाला नव्हता. कारण मला माहीत होतं की या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार बाबांचा तो मित्र होता. मी लगेच पोलिसांना त्याच्या घरी घेऊन गेलो आणि सर्वांसमोर त्याला अटक करवली. पोलिसांनी त्याला बेड्या घालून बाहेर आणलं. तेव्हा गल्लीतील सर्व लोक जमा झाले. लोक त्याच्यावर थुंकू लागले आणि त्याच्या लोभाचा व विश्वासघाताचा धिक्कार करू लागले. अखेर पोलिसांनी त्या काकांनाही अटक केली. पुढे न्यायालयाने तिघांनाही 5 वर्षाची शिक्षा सुनावली. मी माझ्या बहिणीला सन्मानाने आणि सुरक्षितपणे घरी परत आणले. असं वाटलं जणू या जगातील प्रत्येक अन्यायाचा अंत झाला आहे. आणि माझे वडीलही काही दिवसांनंतर हॉस्पिटलमध्ये बरे होऊन घरी परतले. गल्लीतील लोक जेव्हा त्यांची प्रकृती विचारण्यासाठी भेटायला येत तेव्हा ते लोकांना आवर्जून समजावून सांगत, केवळ समाज आणि प्रतिष्ठेचा देखावा पाहून आपल्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. जसे मी केले होते, त्यांच्या आवडीनिवडीला प्राधान्य द्या. स्वतः जरी त्यांच्यासाठी एखादं स्थळ बघत असाल तर रुतब्यापेक्षा त्यांच्या वागणुकीला आणि स्वभावाला महत्त्व द्या. ते कसे माणसं आहेत हे तपासा. जर तुमची मुले कुणाला पसंत करत असतील आणि ती व्यक्ती चांगली असेल तर त्यांना स्वतः जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्याशी कधीही वाईट वागू नका. तर त्यांच्या पसंतीचा खुल्या मनाने स्वीकार करा. बाबांनी असा निर्णय घेतला की ते आता माझ्या बहिणीच्या विवाहाचा विचार काही वर्ष करणार नाहीत. त्याऐवजी ते त्यांना शिकवतील आणि त्यांच्या पायावर उभं राहण्यास सक्षम बनवतील, जेणेकरून त्यांना कोणीही दुर्बल किंवा अबला समजणार नाही. 1 वर्षानंतर माझ्या मोठ्या बहिणीची एका शासकीय शाळेत शिक्षिका म्हणून निवड झाली आणि लहान बहीण UPSCची तयारी करत आहे. घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले आहे. श्रेया लवकरच या घरात एक नवीन पाहुण्याला जन्म देणार आहे, ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रेयाने या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मोलाची मदत केली. तिने माझ्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटात मला खंबीर साथ दिली. आज ती देखील ऑफिसमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे आणि मी आता एका बहुराष्ट्रीय कंपनीत HR मॅनेजरच्या पदावर काम करत आहे. आता आमच्या घरची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे. मित्रांनो, प्रत्येक माणसाला स्वतःच्या पसंतीने जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या पसंतीनं आपल्या जीवनसाथीची निवड केली असेल तर समाजाने खोट्या प्रतिष्ठेपोटी त्यांच्याशी कधीही वाईट वर्तन करू नये. त्याऐवजी जर त्यांनी निवडलेली व्यक्ती एक चांगली माणूस असेल तर तिचे मोकळ्या मनाने स्वागत केलं पाहिजे. कारण जीवनसाथीचं नातं तेच उत्तम ठरतं ज्याची पायाभरणी प्रेम आणि आनंदावर केलेली असते. बळजबरीनं लादलेलं नातं सहसा टिकत नाही किंवा समाजाला दाखवण्यासाठी कसे तरी चालू राहून शेवटी एका ओझ्यासारखे बनते. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका आणि प्रत्येक समस्येचे निराकरण शांततापूर्व व कायदेशीर मार्गाने करा. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या शहरातून आमची ही कथा ऐकत आहात आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच जर तुम्हाला आमची मेहनत आवडली असेल तर सुपर थँक्स देऊन तुमचे प्रेम आणि पाठबळ नक्की दाखवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशा सुंदर आणि बोधप्रद कथा घेऊन येत राहीन.
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन आणि सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने लिहिली गेली आहे. कथेतील सर्व पात्र, घटना, संवाद, ठिकाणे, परिस्थिती ही लेखकाच्या कल्पनाशक्तीवर आधारित आहे. जर याचे कोणत्याही वास्तविक व्यक्ती, घटना, संस्था किंवा ठिकाणाशी साम्य आढळले तर तो केवळ एक योगायोग समजावा. कथेमध्ये दर्शवलेले अपराध, अपहरण, हिंसा, धमकी किंवा इतर नकारात्मक घटनांचे कोणत्याही प्रकारचे समर्थन, महिमामंडन किंवा प्रोत्साहन दिले गेलेले नाही. याचा उद्देश केवळ कथेचे कथानक मांडून शेवटी एक सकारात्मक सामाजिक संदेश देणे हा आहे. या कथेचा उद्देश कोणतीही व्यक्ती, समुदाय, संस्था किंवा विचारसरणीच्या भावना दुखवण्याचा नाही. ही कथा केवळ मनोरंजनासाठी आणि जनजागृतीसाठी सादर केली गेली आहे. धन्यवाद.